सपना उर्फ राणी निकाळजे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजाजवळच्या एका छोट्याशा गावातली ही तरुणी. पण गेल्या काही वर्षात जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा पोलिसांसाठी ती एक डोकेदुखी बनली आहे. त्याचं कारण म्हणजे तिचा गुन्हेगारीचा हनी ट्रॅप पॅटर्न. इंस्टाग्राम, फेसबुकवरून पुरुषांना जाळ्यात ओढायचं, त्यांच्याशी संबंध ठेवायचे, त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करायचे आणि मग बदनामीची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे. पण हनी ट्रॅपच्या तिच्या या पॅटर्नमध्ये एक मोठा फरक होता. श्रीमंत उद्योगपती किंवा हाय प्रोफाईल लोकांनाच टार्गेट करणारं हे फसवणुकीचं जाळं तिनं थेट मध्यमवर्गीयांपर्यंत आणलं होतं. यासाठी तिने एक टोळीच तयार केली होती. सपनाच्या जाळ्यात अडकलेल्या अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एका विवाहित तरुणाने तर यामुळे स्वतःला संपवलं. तिच्यावर अधिकृतपणे 7 गुन्हे दाखल आहेत. पण पोलिसांच्या मते तिच्या जाळ्यात अडकलेल्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. जेलमध्ये जाऊन आल्यानंतर सुद्धा सपनाची गुन्हेगारी काही थांबली नाही. पण 20 जूनच्या रात्री सपना उर्फ राणीनं तिची नेहमीची पद्धत जरा बदलली आणि ती पुरती अडकली. तिच्या टोळीनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका बलेरोला अडवलं. बलेरोच्या चालकाला नग्न करून मारहाण केली, त्याचे व्हिडिओ बनवले आणि पैसे लुबाडून त्याला सोडून दिलं. इथेच राणी फसली आणि पकडली गेली. सपना उर्फ राणी निकाळजेची आणि गुन्हा करण्याच्या तिच्या पॅटर्नची डिटेल स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 20 जूनच्या रात्री जालन्याच्या एका बियाणे बनवणाऱ्या कंपनीत नोकरी करणारा 25 वर्षीय तरुण त्याच्या बलेरो गाडीनं कामानिमित्त जालना शहरातल्या नवीन मोंढ्याजवळून जात होता. तेवढ्यात 5 जणांच्या एका टोळीनं त्याची गाडी अडवली. ही टोळी अचानक आडवी आल्यानं गाडी चालवणाऱ्या तरुणाला काहीच कळलं नाही. त्यानं गाडी थांबवली आणि दुसऱ्याच सेकंदाला टोळीनं त्याला मारहाण करून गाडीच्या बाहेर ओढलं आणि हातपाय तोंड धरून बलेरोच्या मधल्या सीटवर बसवलं. त्याच्या खिशातून पैसे आणि मोबाईल काढून घेतला. सगळेजण मिळून त्या तरुणाला बेदम मारहाण करायला लागले. या टोळीत जालन्यात राहणारे अविनाश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर जाधव, अतिश गायकवाड होते. या सगळ्यांसोबतच सिंदखेड राजाजवळच्या पांगरी उगले गावची सपना उर्फ राणी निकाळजे सुद्धा त्यांच्या सोबत होती. तीच या सगळ्याची मुख्य सूत्रधार होती. नंतर टोळीतल्या एकाने गाडी थेट ड्रायपोर्टवर नेली. ह्या ड्रायपोर्टचं काम सध्या सुरू असल्यानं आणि रात्रीची वेळ असल्यानं तिथं कोणीच नव्हतं. आरोपींनी तरुणाला गाडीच्या बाहेर काढलं आणि त्याला नग्न करून मारहाण केली. नंतर राणीनं पीडित तरुणासोबत आक्षेपार्ह कृत्य केलं आणि बाकीच्यांनी त्याचे व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ शूट झाल्यानंतर राणीने तरुणाकडे पैशांची मागणी केली. तरुणाने आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं. मग राणीने शूट केलेला व्हिडिओ त्याच्या नातेवाईकांना दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडिओ नातेवाईकांकडे गेला तर बदनामी व्हायची. ह्या भीतीनं तरुणाने मित्रांना फोन करून गुन्ह्यातील 6वा आरोपी सचिन कंठाळेच्या UPI ID वर 20,000 रुपये पाठवायला सांगितले. तुझ्यासोबत काय झालं हे जर तू कोणाला सांगितलंस तर तुझे व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी देऊन राणीनं त्या तरुणाला सोडून दिलं. आता या तरुणाचं नुकसान तर झालंच होतं, पण व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं आपल्यासोबत काय झालं हे तो कोणालाच सांगू शकत नव्हता. पण शेवटी त्याने 23 जूनला हिम्मत करून जालना शहरातलं चंदनझिरा पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पण जेव्हा त्या तरुणाने पोलिसांना सपना निकाळजे हिचं नाव मुख्य आरोपी म्हणून सांगितलं, तेव्हा पोलिसांना घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. ती किती मोठं हनी ट्रॅप रॅकेट चालवते ह्याची पोलिसांना आधीच कल्पना होती. नंतर चंदनझिरा पोलिसांनी वेगवेगळी पथकं बनवून 4 तासांतच अविनाश, अर्जुन, शंकर, अतिश आणि सचिन कंठाळे या 5 आरोपींना जालना शहरातल्या वेगवेगळ्या भागांमधून अटक केली. पण या सगळ्याची मुख्य सूत्रधार राणी निकाळजे अजून फरारच होती. पण पुढच्या काही वेळातच पोलिसांना टीप मिळाली की पोलीस आपल्याला शोधतायत ह्याची माहिती राणीला मिळाली होती. म्हणून सेफ राहण्यासाठी ती तिच्या गावाकडे पळून जात होती. पण पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून तिला देऊळगाव राजाजवळच्या पेट्रोल पंपावरून ताब्यात घेतलं. आता वरवर साधारण वाटणारी ही घटना तेवढी सोपी नव्हती. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करताना पोलिसांनी सपना उर्फ राणीचा उल्लेख अट्टल आणि रेकॉर्डवरची गुन्हेगार असा केलाय. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्याचे पोलीस तिच्यावर लक्ष ठेवूनच असायचे. त्याचं कारण म्हणजे राणीची खतरनाक गुन्हेगारी पार्श्वभूमी. सपना उर्फ राणी निकाळजेची ही पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. महाराष्ट्रभर मातृतीर्थ म्हणून ओळखलं जाणारं बुलढाणा जिल्ह्यातलं सिंदखेड राजा शहर
यात शहरापासून 18 किलोमीटरवर असलेलं पांगरी उगले हे छोटंसं गाव. याच गावात सपना संतोष निकाळजे या नावाची तरुणी तिच्या कुटुंबासोबत राहत होती. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर राणी नावानं तिची अनेक अकाउंट्स होती. त्यावरून ती आजूबाजूच्या गावातल्या पुरुषांना मेसेज करायची. त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून संबंध बनवण्याचं आमिष दाखवून लॉजवर बोलवायची. संबंधित व्यक्ती तिच्यासोबत लॉजवर यायच्या आधी ती लॉजच्या खोलीमध्ये मोबाईल लपवून ठेवायची आणि त्या खोलीत जे काही व्हायचं त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करायची. एकदा का तरुण घरी गेला की राणी त्याला तो व्हिडिओ पाठवायची आणि त्याच्याकडे लाखो रुपयांची मागणी करायची. जर संबंधित व्यक्तीनं पैसे द्यायला नकार दिला तर तो व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून सगळीकडे व्हायरल करण्याची धमकी द्यायची. काही जण तरीही तयार झाले नाहीत तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची. मग बदनामी आणि पोलीस कारवाई टाळण्यासाठी अडकलेले लोक राणी मागेल तेवढे पैसे तिला द्यायचे. या माध्यमातून राणी कमी वेळेत खूप जास्त पैसे कमवायला लागली. नंतर तिने जालना शहरातल्या रॉयल नगर भागात एक घर भाड्यानं घेतलं आणि तिथंच आपलं बस्तान बसवलं. आधी एकटीच काम करणाऱ्या राणीनं मोठे मासे गळाला लावण्यासाठी आणि कमी वेळेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यासाठी एक टोळी तयार केली. पण पोलिसांना शंका येऊ नये म्हणून ती प्रत्येक वेळी टोळीतले मेंबर्स बदलायची. हीच मोडस ऑपरंडी वापरून राणीच्या टोळीनं आजवर कित्येकांना लुबाडलंय. पण त्यापैकी फक्त 7 जणांनीच पोलिसात तक्रार केली आहे. मुख्य म्हणजे हनी ट्रॅपमध्ये सहसा श्रीमंत व्यक्तींना टार्गेट करून त्यांच्याकडून ATM मशीनसारखे पैसे काढले जातात. पण सपना उर्फ राणीनं मध्यमवर्गीयांना सुद्धा या सगळ्यात ओढलं. ह्यापैकीच एक धक्कादायक केस होती ती छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव ठोंबरे गावातली. या गावातल्या 29 वर्षीय तरुणाला सुद्धा राणीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवलं होतं. त्या तरुणानं शक्य झाले तेवढे पैसे राणीला दिले. पण राणी अजून जास्त पैसे मागत असल्यानं त्याच दबावातून आडगाव ठोंबरे गावच्या या तरुणानं 2 मे 2025ला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. मृत तरुणाचं लग्न आधीच झालेलं होतं. त्याला 2 मुलं सुद्धा होती. पण राणीच्या नादानं त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मृत तरुणाच्या कुटुंबियांनी करमाड पोलिसात तक्रार दिल्यानंतर राणी आणि तिचा साथीदार ज्ञानेश्वर बोचरे यांना अटक झाली होती. त्यांना 4 महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. पण नंतर राणीची सुटका झाली आणि ती पुन्हा तिच्या मूळ कामाला लागली. तुरुंगातून सुटल्यानंतर सुद्धा राणी आणि तिच्या टोळीनं अनेकांना फसवल्याची माहिती देण्यात येते. आता 23 जूनला बलेरो चालकाच्या तक्रारीवरून जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी तिला अटक केली आहे. राणीच्या हनी ट्रॅपमध्ये शिकार बनलेल्या पण पोलिसात तक्रार न दिलेल्या पुरुषांनी समोर यावं असं आवाहन चंदनझिरा पोलिसांनी केलंय. आता पोलिसांच्या आवाहनाला किती लोक प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण राणीचं हे हनी ट्रॅप रॅकेट समोर आल्यानंतर जालना परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.